आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो। दिल दोस्ती और पेट पूजा ही सिरीज सध्या चालू आहे आणि याच्याशी संबंधित मला असं म्हणावंसं वाटतं, म्हणजे मला एक आठवण सांगायची वाटते। काही दिवसापूर्वी मला थोडासा मोकळा वेळ होता, मी सगळे फोटो काढले, जुने फोटो काढले, शाळेतले फोटो काढले, त्यानंतर कॉलेजचे फोटो काढले, पिकनिकचे फोटो काढले आणि मग सगळ्या जुन्या आठवणी जरा अशा जाग्या झाल्या। म्हणजे पिकनिकाला केलेली धमाल, त्यानंतर नाटकाच्या तालमींमध्ये आलेली धमाल, प्रत्यक्ष नाटक सादर करताना जेव्हा एखादा गोंधळ होतो ती आठवलेली धमाल, त्यानंतर एखादी मुलगी आवडली असेल तर तिला पटवायचं कसं याच्यावर चर्चा झालेली असते ती एक धमाल। म्हणजे पिकनिक हे ते, त्यानंतर रडारड, भांडणतंटे, मारामाऱ्या, एकमेकाच्या गळ्यात घेऊन कुठे रात्रभर आपण पिकनिक केलेली असते, कुठे आईस्क्रीम खायला गेलेलो असतो, या सगळ्या आठवणी आठवल्या। गंमत अशी आहे की प्रत्येक ग्रुपमध्ये सर्वसाधारणपणे या अशाच आठवणी असतात, थोडाफार इकडे तिकडे फरक असतो। तर अशा आठवणी जागवण्यासाठी इथे एक आज ग्रुप आलेला आहे आणि या ग्रुपचं आपण स्वागत करायचं आहे। नमस्कार। नमस्कार। तुमचं आजच्या खवय्येमध्ये खूप मनापासून स्वागत। हा कुठला ग्रुप आहे तुमचा? सोमय्या कॉलेज। सोमय्या कॉलेज म्हणजे आणि तुमचं स्ट्रीम कुठलं आहे सगळ्यांचं? आर्ट्स। आर्ट्स, प्लेन बी ए। तुझं BMS। ओके, आता आपण जरा ओळख करून घेऊया। तुझं नाव? प्राची गवस। तू कुठे राहिला? ठाणा। आणि घरी कोण कोण आहे? आई, वडील, भाऊ, वहिनी, आजी। ओके, मोठी फॅमिली आहे। ओके, तुझं काय? माझं नाव भावना मसूरकर, मी मुलुंड वेस्टला राहते। माझं तृप्ती टिळक, माझ्या घरी बहीण, भाऊ, आई, वडील आणि मी एवढे। बहीण भाऊ हे तू सगळ्यात धाकटी का? नाही, मी मोठी आहे, नंतर भाऊ, नंतर अजून एक बहीण आहे, तिघे जण आहोत आम्ही। ताईगिरी। तुझ्या घरी? माझ्या घरी आई वडील, मी आणि माझी एक मोठी बहीण आहे, एकीचं लग्न झालंय। ओके। आई बाबा, मी, माझा भाऊ आणि माझा कुत्रा। डॉगी? कुठला लॅब आहे का कुठला आहे? नाही, असा स्ट्रीट आहे, मी पाळलेला आहे ना? हो, त्याला आणलेला तर फार आवडला। पण नाव काय ठेवलं असेल? रॉकी। रॉकी, ओके। पण हा तुमचा ग्रुप किती जणींचा आहे? 5 जणी। 5च? याच 5? हो। ओके, काय काय करता तुम्ही 5 जणी मिळून? फिरायला जातो, बंक मारून। नाही, अगदीच असं नाही, सर्वांचे लेक्चर अनुसार आम्ही भेटतो, गप्पा मारतो करून, आणि त्यातून झालं तर सकाळी सकाळी नरिमन पॉइंटवर जातो छान हवा घेण्यासाठी। नरिमन पॉइंटला? मरीन्स, CST। त्यात ती गंमत आहे। ते तर आहेच, ट्रेन मधून जायला मजा, गर्दीतून जायला वेगळी मजा आहे। हो। पण तुमचं टायमिंग काय, कॉलेजचं टायमिंग काय? सकाळी 7 ते 1। 7 ते 1। बरं, आता मला सांगा की BA तर तुम्ही करताच आहात, तू BMS का घेतलंस? मला ऍक्च्युली MBA करायचंय, बरं, त्यामुळे फर्स्ट स्टार्टिंग MBAचं BMSच आहे 3 इयर्सचं, नंतर 2 इयर्स MBA हो, त्यामुळे मग मी BMS घेतलं। गुड, मस्त। आणि तुम्ही काय करणार BA नंतर? लॉ। BA नंतर लॉ करणार? तू लॉ करणार? तू? सेम। ठरवूनच आलंय? सेम। मी ट्रान्सलेटर करणार आहे, जर्मन शिकणार आहे। अरे व्हेरी गुड, मग आता सुरू कर। हो, आता सुरू कर, म्हणजे बरोबर तुझं TYला कंप्लीट होणार। 6 हे असतात, 6 सेमिस्टर 6 सेमिस्टर्स आहेत तुमच्या, बरोबर तुझे 3 वर्षात होऊन जाईल। व्हेरी गुड, मस्त। आणि तू? मी हिस्ट्री आणि सायको हे पुढे घेऊन जाईल, त्याचा पुढे अभ्यास करेल अजून। गुड। म्हणजे तुम्ही थोडक्यात, मला आनंद कसला माहिती का, तुम्ही ठरवलंय काय करायचं ते, फक्त मैत्रीण गेली म्हणून मी गेले असं नाही आहे ना, ठरवून तुम्ही केलेलं आहे। गुड। आता आपण खाण्यापिण्याकडे येऊया। आपल्या 6 जणांमध्ये माझीच तब्येत बरी आहे, कारण मी इथे बसलेलो आहे आणि मी सारखा खातो, त्यामुळे माझी तब्येत बरी आहे ना।
पण तुम्ही काही खायला बिला आवडतं की नाही? हो मग हा, वेगवेगळं खायला आवडतं की नाही? आवडतं. ओके, आता बघायचं आपल्या किचनकडे जायचं. किचनमध्ये जाऊन आपल्याला 2 पदार्थ बनवायचे, दोघींना एक पदार्थ बनवायचा. पण दोघींपैकी पहिला कोण बनवणार हे ठरवण्यात भांडण करण्यापेक्षा आपण एक छोटासा गेम खेळूया. आणि गेममध्ये जो जिंकेल तो पहिला बनवेल आणि नाही जिंकणार तो दुसरा. सो सिम्पल. या आता या 5 जणींमधून 2 जणी आपल्याला पदार्थ बनवून दाखवणार आहेत. पण 2 पैकी पहिला कोण बनवणार ह्याच्यासाठी एक बारीकशी अगदी सोपी कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन अशी आहे की हे कप्स आहेत. ओके, एक सुलटा एक उलटा, एक सुलटा एक उलटा असं आपल्याला त्याच्यावर एकावर एक असे मजले चढवायचे. हां, आणि जो ज्याचे सगळ्यात जास्ती कप्स असतील शी इज द विनर. ओके, रेडी? तेजस्वी आणि प्राची. तेजस्वी आणि प्राची खेळणार आहेत. जरा आज सरक. ओके ओके, सुरू करायचं. आपल्याकडे 1 मिनिट आहे. हां, अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. तेजू. प्राची. तेजू. तेजू. प्राची 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 तेजू. 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 ठीक आहे. अजून निघतोय. या तेजू, कम ऑन. ओके, व्हेरी गुड. लास्ट 20 seconds टू गो. तेजू 15 seconds. बस हेल्प करू शकते मी? 10 seconds. बस 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 8 7 बस सोड सोड 6 5 4 3 2. या बस बस, संपलं संपलं संपलं. दोन्ही पण पडलं. तुझं झालं आहे का? आहे आमचं. 3 तर 3. हे कोणाचं आहे? हे माझं आहे. कॉंग्रॅट्स. चला, पहिला पदार्थ तुला बनवायचा आहे. अनुजा आणि तेजस्वी अशा दोघी या किचनमध्ये आलेले. तुमचं किचनमध्ये स्वागत. तू कधी केलेस ना जेवण बिवण केलंस ना? हो, थोडं काय फार. टेन्शन नाही ना? नाही, काय थोडंफार सगळं करते. व्यवस्थित जमेल ना? हां. हे पचेल ना आम्हाला सगळं? हो. तेजस्वीच्या चेहऱ्यावर खूप असं टेन्शन आहे म्हणून. बाकी नाही तसं काही नाही. नक्की? हो नक्की. ओके, काय बनवतोय आपण पहिल्यांदा? पनीर शेजवान रोल. पनीर शेजवान रोल. ओके, साहित्य सांगतेस मला काय काय? हे काय? हे मैदा, कणिक आणि ओव्याचं एकत्र केलेलं मिश्रण आहे. ओके. बटाटा, गाजर, चीज, कोबी, कोथिंबीर, पनीर, कांदा, मीठ, लाल तिखट, टोमॅटो सॉस आणि शेजवान चटणी. ओके, साहित्य बघितलेलं आहे. ह्याच्यात काय काय म्हणालीस तू? कणिक, मैदा आणि ओवा आणि मीठ आणि थोडं मोहन तेलाचं. अच्छा, हे सगळं आपण नॉर्मल गोळा करतो तसा गोळा नॉर्मल करून गोळा. घेतलेलं आहे. आणि हे बटाटा कच्चाच आहे ना? हा, नाही की उकडलेला आहे. हा, मग तेच म्हणतो शिजवलेलं हो, आहे. शिजवून तू त्याचं क्रश केलं. क्रश केलंय त्याचं. गाजर सुद्धा साधंच आहे. हो. हे सगळं कच्चं आहे. हो, सगळं कच्चं. ओके, हे झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा तेल तापलेलं पहिली आहे. भाजी करून घेऊया आपण. म्हणजे काय करणार तू आधी? थोडं लाल तिखट. घालू तिखट? हो, आवडीनुसार. आवडीनुसार. तिखट. ओके, आवडीनुसार. ओके, पुढे? त्यात थोडं मीठ आणि बटाटा. त्यात थोडं पनीर पण टाकायचं. कुस्करून का असंच? कुस्करून टाकलं तरी चालेल, असंच टाकलं तरी चालेल. थोडं शिजवायचं. नाही, मीठ आहे ना आता टाकलं. काय करायचं? झालं भाजी, एवढीशीच भाजी. हो हो. अरे बर, मला ते लांबलाच प्रोसेस आहे. आता काय करायचं मला सांग? त्यात चपाती करायची आहे त्याची. तसं कर. काय कर, लाट नाही बघ तिथे. तर थोडं पीठ लागेल ना? हां. तुला काय काय करता येतं ग तेजस्वी? मला खाता येतं छान. तर फार महत्वाचा घटक आहे. अहो, आईने केलं आणि मी खाल्लंच नाही तर काय होईल आईचं मला सांगा. हां, म्हणजे आहे एक कोण सारखं सगळ्यांनी करायला पाहिजे असं कुठं काय आहे की नाही? हो. मग ही खाणारी आहे. तुला सगळं खायला आवडतं? व्हेज नॉन व्हेजमध्ये? हो. सगळ्या भाज्या खातेस तू? नाही, भाज्या हां, नाही ना? मी पण नाही खात सगळ्या भाज्या. मला भाज्याच नाही आवडत. भाज्याच आवडत नाहीत? मग हे काय, हे तू लोकांसाठी करतेस का? नाही, ऍक्च्युली आता हेल्दी. अच्छा, हे जबरदस्ती काय खावं लागतं? हो, मम्मी आई ओरडते.
फरसबीची भाजी, काय आवडत नाही? कारलं आणि पालेभाज्या. पालेभाज्या नाही आवडत. तू खायला लाग आता पालेभाज्या वगैरे. हो. आता काय करतेस तू? ही चपाती शेकून घ्यायची आता. तेजस्वी, तुझा छंद काय? माझा छंद सहसा मला माझ्या कुत्र्यावर खेळायला फार आवडतं. तो तर आहे. तुम्हाला किती वेळ खेळणार ना कुत्र्याबरोबर. आणि बाकी काही गाणी ऐकायला आवडतात, गाणी वाचायला आवडतात? गाणी वाचायला म्हणजे मला असं स्टोरी बुक मला पण आवडतं. स्टोरी बुक तुला आवडतं? स्टोरी बुक नाही, असं हिस्टॉरिकल काहीतरी पुराण काळातलं. आत्मचरित्र वगैरे तुला आवडतं? हो, असं काहीतरी. फुगली की जमतंय जणू. तुझं गाव कुठलं? मूळ जन्म कुठला तुझा? माझा जन्म मुंबईचाच, पण माझं मूळ गाव नाशिक. हो. तुझं? माझा घाटकोरमध्ये जन्म आणि गाव आईचं कुडाळ आणि बाबांचं सावंतवाडी. कोकणात सुनील तुम्ही? होय. झाली? हो. आता हे गॅसवर असतानाच आपल्याला ती भाजी तयार करायची? नाही, खाली काढून काढायची? नाही, खाली काढून. असं कडक भाजून घ्यायची का? हा, थोडी कडक भाजून घ्यायची. त्याला पण एक चमचा लागेल. थोडं टोमॅटो सॉस लावायचा. तेजस्वी हसतीये का? हसते ती असं नाही ना? काय उल्लू बोलते हे प्रशांत दादाला? असं नाही. नाही, असं नाही. शेजवान चटणी लावायची मग थोडी तिखट होण्यासाठी. तुमचा ग्रुप तरी 2 वर्ष तरी आहे ना एकत्र? आम्ही 11वी पासून. आम्ही दोघं 11वी पासूनच आहे. अच्छा. मग आज तू पहिल्यांदाच तिच्या हातचं खातीस का तुझ्या घरी जाऊन कधी खाल्लेस? खाल्ले. ती छान पदार्थ बनवते. ते कळलं मला, त्याबद्दल माझ्या काही मनात दुमत नाहीये. पण मी आपलं सहज आज पहिल्यांदाच खातीस तिच्या हातचं का? नाही, अगोदरही खाल्ले. काय खाल्लेस तू अगोदर? अगोदर सँडविच, केक मी खूप छान करते. अच्छा. ह्याच्यात अंड घातलं की अंडा पोळी झाली? हा, नॉनव्हेज पण टाकू, चिकन पण टाकू शकतो आपण. घालू शकतो आपण, बरोबर. हे असं एका साईडला का घालतेस तू? या साईडला काही वेगळं करायचं तुला? हा, वेगळं होणार ते. अच्छा. थोडा कांदा टाकायचा. तेजस्वी बघतेस ना? हो, बघते. थोडं गाजर टाकायचं, डोळ्यांसाठी चांगला असतो. हो. त्याच्यात पालेभाजी सुद्धा घातली तरी हरकत नाही ना? हा, पण नाही छान लागणार एवढं. जी एक गोष्ट आवडते ना ती कितीही चांगली केली ना तरी ती नाहीच आवडत आपल्याला. माझी आई पण खूप प्रयत्न करते मग पालेभाजी खायला, पण मला नाही होत. थोडं पनीर, मला चीज ग्रेड करायचंय. मस्त लागणार आहे हे. एकच खाल्लं की दिवसभराचं जेवण झालं ना डायरेक्ट. हो, हेल्दी पण आहे. बस खूप हेल्दी नको. आता ह्याचा रोल करायचा. बर, ह्याला कापायचं आता. नाही तर असंही खाऊ. हा, असंच खाल्लेलं जास्त बरं ना, कशाला कापत बसायचं? हो, चालेल. थोडंसं हे आता हे असं कापूनही खाता येईल आपल्याला, असंही खाता येईल. बनवायचं कसं ते दाखवणं महत्वाचं आहे. ते दाखवलेलं आहे, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर शेजवान रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओवा घालून भिजवलेलं मैदा आणि गव्हाचं पीठ, बटाटा, गाजर, चीज, कोबी, कोथिंबीर, पनीर, कांदा, टोमॅटो केचप, मीठ, तिखट आणि शेजवान चटणी. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तिखट, मीठ, बटाटा आणि पनीरचे तुकडे घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. भिजवलेला मैदा आणि गव्हाच्या पिठाची पोळी लाटून ती पॅनवर भाजून घ्यावी. भाजलेल्या पोळीवर टोमॅटो केचप आणि शेजवान सॉस लावावा. त्यावर बटाटा आणि पनीरची भाजी घालावी. त्यावर कांदा, गाजर, कोबी, पनीर आणि किसलेलं चीज घालून रोल तयार करावा. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आमच्या किचनमध्ये तृप्ती, भावना आणि प्राची अशा 3 देवी आलेले आहेत. तुमचं आमच्या किचनमध्ये स्वागत. आणि तृप्ती, तू काय बनवणार आहेस? मी आता ब्रेड स्टफ बनवणार. ब्रेड स्टफ.
कधी बनवलंयस तू शेवटचा त्याच्या आधी का पहिल्यांदाच आहे आज? नाही बनवलेलं आहे अगोदर एकदा बनवलेलं आहे. एकदा हो. एकदाच बनवलेलं आहे. एकदाच बनवलेलं आहे. बर मला साहित्य सांगतेस काय काय आहे? हे काय आहे? हे पनीर आहे. ओके. टोमॅटो, ब्रेड, कांदा, कोथिंबीर, सॉस, बटर, मिरची, लाल तिखट आणि मीठ. साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी नेहमीचा गोळ झालेला आहे. काय तेल मी तापत ठेवायला विसरतो यार. कारण आता आपण हा जो पदार्थ बनवतोय तो जरा चटपटीत आहे ना ग. हो. असं जरा यम्मी यम्मी. ओके ठीक आहे. आपण हे बघितलं साहित्य बघितलं. आता काय करायचं इथे पहिल्यांदा? आता पहिला कांदा टाकायचा. कांदा घालायचा का? तुझ्या घरी कोण कोण आहे म्हणालीस तृप्ती? माझ्या घरी आई, बाबा, बहीण आणि भाऊ आणि मी. अच्छा तू मधली ना? नाही मी मोठी आहे. तू सगळ्यात मोठी. हो त्यामुळे घरी जेवण करायला लागतं. डेफिनेटली शिकायलाच पाहिजे ना प्रत्येकाने. प्रत्येकाने आणि प्रत्येकीने अशीच परिस्थिती आहे आज. मग तुला सगळं जेवण बनवता येतं? हो येतं. नॉनव्हेज नाही येत. जगण्यापुरतं येतं ना? हा जगण्यापुरतं तर येतं. ओके आता कांदा झालेला परतून आता काय? टोमॅटो टाकायचा. टोमॅटो खायचं? अगं घे तब्येतीला चांगला असतो. आवडतो ना? तुझं झालं ना काम? टोमॅटो पुरे ना तुला? हो बस. उगाच लागतं घे. अगं घे टोमॅटो घे मस्त खाऊन टाक. पाहिजे का? मीठ टाकून खा. मीठ हवं का तुला? मीठ टाकून खा. आता पनीर इथे तो टोमॅटो ठेवण्यासाठी दिलेला नाहीये. बघ किती सर्वांनी खा ना. बस. ओके. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ. आता मिरची टाकायची थोडी. बस बस बस. तिखट होऊन जाईल. तिखटच पाहिजे ना? तुला तिखट आवडतं ना? आवडतं पण एवढं नको ना? एवढं नको. ओके आता लाल तिखट थोडंसं. बस बस. कोथिंबीर. सॉस टाकायचं. ओके भाजी झाली ना? भाजी झाली. आता काढायची एका प्लेटमध्ये. म्हणजे थोडी थंड होईल. हो. आता ब्रेड घ्यायचा आणि थोडंसं पाणी लावायचं ब्रेडला. आता ही भाजी ह्याच्यामध्ये टाकायची आणि ह्याचा असा रोल बनवायचा. समजा नाही चिकटलं तर मग 2 बिन लावायचं का काय करायचं? नाही थोडंसं पाणी लावायचं. ते मिठायला तर लागेल तुला. काय? मिठायला तर लागेल ना? हो मिठायला. थोडंसं पाणी लावून ते होतं असं बरोबर. थोडा पेशन्स ठेवा. उगाच असं करा 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 असं ते थोडा वेळ लागतो. तुझे काय छंद आहेत? हा तुझं छंद काय? मला गाणी ऐकायला भरपूर आवडतं. गाणी ऐकायला आवडतं आणि मस्ती करायला. मस्ती करायला आवडते. बरं नाही बाकीचे काय एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये बस एकच बस झालं. एकच बस. आमची खवय्ये हुशार आहेत. तुला काय आवडतं बघ? गेम खेळायला. आणि तुला? मला गाणे ऐकायला आणि रॅकेट खेळायला. फर्स्ट क्लास. आता हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? सॉस बरोबर. सॉस बरोबर झालं. पण अरे लिहून घ्या साहित्य आणि कृती खटाखट. स्टफ्ड ब्रेड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, टोमॅटो, ब्रेड स्लाइसेस, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो सॉस, मिरची, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो, पनीर, मीठ, मिरची, तिखट, कोथिंबीर आणि टोमॅटो सॉस घालून भाजी तयार करावी. ब्रेडच्या स्लाइसेसना पाण्याचा हात लावून
त्यामध्ये पनीर आणि टोमॅटोची भाजी घालून रोल तयार करावेत आणि ते गरम तेलामध्ये कडकडीत तळून घ्यावेत. तृप्ती आणि अनुजाने 2 पदार्थ बनवलेले आहेत, म्हणजे प्रत्येकीने एक पदार्थ बनवलेला आहे. मी ते खाऊन बघणार आहे, तुम्ही पण खाऊन बघा, घाबरू नका. नाही तुझ्या नाही, घाबरू नका. बरं बनवलं असेल. खा ग, तू पण खा. खा खा खा, घे. आत्ता हे मित्रांचे जे ग्रुप्स असतात ना, ते मस्त असतात बरं का. म्हणजे मला आठवत आहे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आपण पुढं काय करायचं ह्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आम्ही. अर्थात त्यातलं किती प्रत्यक्षात उतरली ती गोष्ट वेगळी, पण ते प्लॅनिंग करण्याचे दिवस, ते प्रेमात पडण्याचे दिवस, ते प्रेमभंग होण्याचे दिवस, ते एन्जॉयमेंटचे दिवस, हे सगळे दिवस आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे असतात. आणि त्या एज ग्रुपमध्ये ते ग्रुप आपले आपोआप तयार होत असतात. तर असे तुमचे काही ग्रुप तयार झाले असतील तर आम्हाला लगेच लिहून कळवायचं. नुसतं कळवायचं नाही, इथे यायचं आणि आपले सगळे जे अनुभव आहेत ते शेअर करायचे, खवय्यांना दाखवायचे आणि मजा करायची. ओके, आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आता हे सगळं संपवायचं, पण संपवण्यापूर्वी हे तुमच्या ग्रुपला, तुमच्या अख्ख्या ग्रुपला रामदेव स्ट्रॉंग हिंग तर्फे एक स्पेशल गिफ्ट आहे तुला म्हणजे तुमच्या ग्रुपला. ओके, त्यात वेगवेगळे मसाले आहेत. हां, जमते का बघ काही वेगवेगळं करायला. ओके, चला मंडळी, निघायची वेळ झालेली आहे, खायची संपवायचं आहे आम्हाला. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंग